कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। गाय तोडण्या बसवतोस जा, नाही सोडणार मी आज। चल मागे चल। लकी मागे हो. आकाश साहेब तुम्ही मागे राहा। लकी माझा ऐक, मागे हो प्लीज. आकाश साहेब पुढे येऊ नका, तुम्ही मागे राहा। चल मागे। लकी 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 आकाश साहेब हा काही गोळी मारणार नाही मला। मी गोळी मारेन, मी गोळी मारेन। मागे हो लकी मागे. लकी आकाश सर प्लीज तुम्ही मागे राहा। आकाश सर काही नाही करणार तो। मागे हो आकाश साहेब, मागे राहा तुम्ही, मी म्हणतो मागे राहा। माझ्या मित्राला फसवलंस तू, हा? माझ्या मित्राला फसवलंस, इतक्या चांगल्या माणसाला फसवलंस तू। त्याच्या कुटुंबावर काय वेळ आली माहितीये तुला? त्याच्या डोक्यावर तर छप्पर जायची वेळ आली आहे तुझ्यामुळे। तुला नाही सोडणार। चल बाजू हो. चल मागे, चल मागे बाजू हो. आकाश साहेब त्याला जाऊ देऊ नका। बाजू हो. लकी 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 अरे लकी काय, मी ठीक आहे. लकी काय ठीक आहे, केवढं लागलंय तुला? तो कुठे गेला? अरे काय तोंड कुठे गेला? लकी 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 ऐक ना. मी ठीक आहे आकाश सर, तुम्ही त्याला पकडा। आकाश सर प्लीज जा जा। काय तोडणे, आता कुठे पडणार आहेस? तुझा खेळ संपलाय. काय तोंड्या, आता बोलणार की जादू दाखव? सांगतो साहेब, सांगतो साहेब, ते जागा शेत जमीन होती हो. तेव्हाचं सर्टिफिकेट घेऊन ते अधिकारी आले होते, पण वर्षाआधी ती जमीन नापीक झाली आणि नंतर एनए म्हणून डिक्लेअर झाली. खरं सांगतोय साहेब, देवा शपथ खरं सांगतोय. म्हणजे फ्रॉड झालाच नव्हता? नाही. मग तू जर फ्रॉड केलासच नाहीस तर तू लपत कशाला होतास? हो साहेब, काही लोक बंदूक घेऊन शोधताय तुम्हाला. खूप मोठा गुंड आहे, त्याच्याकडून मी पैसे उचलले. म्हटलं जमीन विकून ते फेडून टाकेन, पण तोपर्यंत व्याज वाढत गेला साहेब, म्हणून लपलो होतो साहेब. एक मिनिट. नाही म्हणजे माझ्याकडे जे जागा लेजिट असण्याचं डॉक्युमेंट आहे, सर्टिफिकेट आहे, ते जेन्युइन आहे. हो पूर्ण पैसे पडतात? हो 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 साहेब, ते सर्टिफिकेट जेन्युइन आहे हो साहेब. मी नाही बस बस बस, हे शेवटचं वाक्य बोलण्याची आता काहीच गरज नाही. म्हणजे ऑफिसर्स ऐकलत ना? आता काय लपाछुपी खेळायची का? वेळ नाही तेवढा, या बाहेर. हा मस्त. हे इथे कसे? आकाश सर, आपण ऑन द वे असताना मीच मेसेज केला होता यांना. काय झालंय ना आता सगळं क्लिअर? यांनी याच्या तोंडाने कबूल केलंय की आकाश सरांकडे जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा जेन्युइन आहे. त्यामुळे आता प्लीज आकाश सरांना अजून त्रास देऊ नका प्लीज. किती चांगला माणूस आहे माहितीये का तुम्हाला? बरं चांगला जाऊ दे, किती मोठा माणूस आहे माहितीये का?
किती मोठी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी आहे त्यांची, बाकीचे बिझनेसेस आहेत, पण तरीही किती साधा राहतो हा. आणि तुम्ही अशा माणसाला प्लीज, आणि या तुमच्या पाहुण्याला घेऊन जा आता. सॉरी फॉर दिस ट्रॅव्हल सर. हे नो, इट्स ओके. चला, चल 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 चल. So, Akash sir, everything is fine now. Yeah, everything is fine. And I know की मी तुला थँक्यू म्हटलेलं तुला आवडत नाही, पण तरीही मी तुला थँक्यू म्हणणार आहे. Akash sir, लकी, थँक्यू. थँक्यू म्हणण्याऐवजी एक काम करा. बोल. मोहीम फत्ते. पण एक महत्वाचं काम अजूनही बाकी आहे. अजून काय? मग काय सर, कसं वाटतं आता? मस्त. हा पेशंट आता घरी जायला इम्पेशंट झालाय. पण घरी जाऊन तुम्हाला पूर्ण आराम करायचा आहे. सगळी औषधं वेळच्या वेळी घ्यायची, कसलीही दगदग करायची नाही, नाही नाही. आणि वजन उचलायचं नाही. बा. मिसेस ठाकूर, तुम्हाला जी औषधांची लिस्ट दिली आहे त्यातल्या औषधाचा कुठलाही डोस चुकता कामा नये, आणि खास करून ब्लड थिनर. आणि सर, तुम्हाला ही सगळी औषधं आता कायम घ्यायची आहेत. नाही, ते सगळे औषधं वेळेत आणि व्यवस्थित घेते. आम्ही आहोत ना काळजी घ्यायला त्यांची. गुड. आणि दर 10 दिवसांनी फॉलोअपला यायचंय. ओके. चला आता निघूया. जा सांगितलं त्यांनी. ते बाबा व्हीलचेअर येते. चला व्हीलचेअर. काय करता बाबा, घरापर्यंत जायला? हार्टचं ऑपरेशन झालंय, पायाचं नाही. नाही नाही बाबा, तुम्हाला त्रास नको व्हायला. चला बरं. काही त्रास होत नाही. हा, मी फिट चालत जाऊ शकतो. फिट आहे मी, फिट आहे. हा, खरंच कुठे आलो नाही का न्यायला? हा ठीक आहे ना. तू आहेस की. अरे बाकीचे काय घरी भेटतीलच ना सगळे. हा बरं डॉक्टर. थँक्यू डॉक्टर. वेलकम. सावकाश. सावकाश. हा, काही प्रॉब्लेम नाही, काही प्रॉब्लेम. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.